धाराशिव जिल्ह्यातील उमरगा नगर परिषदेमध्ये चौरंगी लढत होतीये, कारण सगळेच पक्ष स्वबळावर लढतायत. भाजप, काँग्रेस आणि शिंदे ठाकरे असा सामना यंदाही पाहायला मिळणार आहे. माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पाहुयात उमरगा इथल्या राजकीय समीकरणांचा आमचे प्रतिनिधी रहीम शेख यांचा सविस्तर रिपोर्ट. लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली असून उमरगा नगर परिषदेमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते. जवळपास 25 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांनी आता कंबर कसली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी त्यांच्या पक्षाकडून माजी नगराध्यक्ष रजा कत्तार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. तर शिंदे गट आणि काँग्रेस यांनी एक आघाडी निर्माण करून माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे चिरंजीव किरण गायकवाड यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने हर्षवर्धन चालुके यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. जवळपास 31,000 मतदार आपल्या मताच्या माध्यमातून 25 नगरसेवक, 1 नगराध्यक्ष निवडून देणार आहेत. उमरगा नगर परिषदेमध्ये शिंदे गट आता काँग्रेसमध्ये दिसणार आहे, कारण ज्या काँग्रेसला वैतागून शिंदे गट बाहेर पडला होता तोच आता शिंदे गट काँग्रेसच्या बरोबर हातात हात घालून चालताना दिसतो. आणि या संदर्भात बोलण्यासाठी भाजपाचे उमेदवार हर्षवर्धन चालुके आहेत. काय वाटतं? अंबादास दानवे यांनी ट्विट केलं आहे की काँग्रेस शिंदे गटाबरोबर आहे. साहजिक आहे, अंबादास दानवे साहेबांनी जे ट्विट केलेलं आहे ते शिवसेनेचे जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना हे योग्य वाटलेलं नाही आणि कदाचित त्यांच्याप्रमाणे कुणालाही ते विषय ज्या विचारसरणीमध्ये आपण सगळेजण वाढलो आहे. 25 वर्षापासून मी सुद्धा भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे, सातत्याने शिवसेनेच्या लोकांसोबत काम करतो आहे. पण काँग्रेस आणि शिवसेना, शिंदे गट ही अभद्र युती उमरग्यामध्येच पाहायला भेटलेली आहे. म्हणून उमरगा स्थानिकमध्ये प्रचार वगैरे हे करत असताना सामान्य जनतेमध्ये सुद्धा याच्याबद्दल तीव्र संताप आहे आणि ते कुणालाही पटलेलं नाही. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील राजकीय वातावरण आता तापताना दिसते आणि धाराशिव जिल्ह्याचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे चिरंजीव आता शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. तर शिंदे गटाला जोडीला काँग्रेससुद्धा आहे. म्हणजे ज्या काँग्रेसचा नको म्हणून शिंदे गट बाहेर पडला होता तोच काँग्रेस आता शिंदे गटाबरोबर आहे. काय सांगाल? खरं तर आम्ही शिवसेना, काँग्रेस, लहुजी शक्ती सेना आणि रयत क्रांती पक्ष आम्ही सर्वजण मिळून या स्थानिक निवडणुकांसाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत. खरं तर आम्ही महायुती करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला होता, पण काही आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत आणि महाविकास आघाडीमध्ये देखील त्यांची अडचण त्याच पद्धतीने निर्माण झाली होती. पण या गावचा विचार करून, इथल्या सर्व जाती धर्मातील लोकांचा विचार करून आपण समविचारी ह्या गावातील जे लोकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी जर का आम्ही शिवसेना आणि काँग्रेस स्थानिक पातळीवर आम्ही एकत्र आलो तर अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं इथल्या लोकांचे आम्ही प्रश्न सोडवू शकतो आणि हेच धोरण ठेवून आम्ही या निवडणुकीमध्ये शेवटच्या क्षणी एकत्र लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष असलेले रजा कत्तार यांना उमेदवारी दिली आहे. आज अंबादास दानवे यांनी ट्विट केलं आहे की शिंदे गट काँग्रेसमुळे बाहेर पडला असं सांगत असताना आज शिंदे गटाबरोबर काँग्रेस आहे. काय वाटतं तुम्हाला? होय, ह्या असा विचित्र प्रकार, विचित्र आघाडी या उमरगा शहरात झालेली आहे. एकच मी सांगू इच्छितो, भारतामध्ये इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, त्यांनी जेवढं लुटलं नाही त्याच्यापेक्षा जास्त या शिंदे गटानं आणि भाजपनी उमरगा शहराला गेल्या 2.5 वर्षात लुटलेलं आहे. म्हणून उमरगा शहरात एक चीड आहे. नगरपालिका आणि नगरपालिकेचे जे राज्यकर्ते आहेत त्यांच्याविषयी अत्यंत चीड आहे. त्या चीड मतदार येत्या 2 तारखेला आपल्या मतदानातून दाखवून देतील. आम्ही 25 उमेदवार निवडताना एकही गुत्तेदार आम्ही दिलेला नाही, एकही क्रिमिनल रेकॉर्डचा गुंड माणसाला आम्ही उमेदवारी दिलेली नाही. शिंदे गटातर्फे जी उमेदवारी देण्यात आलेल्या आहेत त्याच्यात जवळपास बहुतेक गुत्तेदारीच्या नावाखाली पैसे कमावलेले लोक आहेत आणि गुंडगिरी करणारे लोकसुद्धा ह्या 2 नंबर धंद्यातील लोकसुद्धा आहेत. म्हणून मला खात्री आहे, मला उमरगावासियांनी मला भरभरून 5दा प्रेम दिलेलं आहे. यावेळेस देखील मला भरघोस मत देतील. रहीम शेख, पुढारी न्यूज, उमरगा, धाराशिव.